स्वाभिमान महाराष्ट्र। बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग म्हणजे एक प्रसिद्ध असलेलं गाव आणि या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे असुरबा अर्जुनराव सोनवणे यांचा जीवन प्रवास हा खूपच उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असा राहिलेला आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे। शिक्षक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास केंद्रीय मुख्याध्यापकापर्यंत पोहोचलेला आहे। तब्बल 38 वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असे कार्य करून बीड जिल्ह्याचे लक्ष वेधलेले आहे। त्यांची आई श्रीमती हौसाबाई अर्जुनराव सोनवणे आणि वडील स्वर्गीय अर्जुनराव लक्ष्मणराव सोनवणे यांनी त्यांना बालपणापासूनच शिक्षणाचे महत्त्व सांगत त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण केली। यामुळेच असुरबा सोनवणे हे सुरुवातीपासूनच मन लावून शिकत गेले व यशस्वी झाले। केज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ते केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत। शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य कधीही विसरता येणारे नाही, म्हणून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने अशा या यशवंत, कीर्तिवंत आणि नामवंत व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांची मांडलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी सोनवणे असुरबा अर्जुनराव, राहणार मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड, हल्ली निवास महात्मा फुले नगर, सारनाथ निवास केज। मी केंद्रीय मुख्याध्यापक या पदावरून 31 मार्च 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेलो आहे। माझं प्राथमिक शिक्षण मस्साजोग या ठिकाणी झालं, माध्यमिक शिक्षण त्या ठिकाणी झालं। D.Ed शासकीय महाविद्यालय नेकनूर या ठिकाणी झालं आणि त्यानंतर माझ्या सेवेचा मी हा प्रवास जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोहा तालुका माजलगाव या ठिकाणापासून ते केंद्रीय मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केज मुलांची या ठिकाणापर्यंत तब्बल 38 वर्ष सेवा देऊन वेगवेगळ्या पदावरून मी सेवानिवृत्त झालेलो आहे। या माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये मला जे पहिलीपासून ते माझ्या संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना जे गुरुजन मिळाले, जे गुरुजी मिळाले, जे अधिकारी मिळाले, जे माझे मुख्याध्यापक मिळाले, जे सहकारी मिळाले, त्यांच्याकडनं मी बरंचसं काही शिकत गेलो। शिकता शिकता मी अशा प्रकारे चांगल्या चांगल्या पदावर काम करण्याची मला कार्यालयानं संधी दिली, जिल्हा परिषदनं संधी दिली। तत्कालीन BO असतील, तत्कालीन CO असतील, या माणसांना मला वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली। गट शिक्षण कार्यालयामध्ये साधन व्यक्ती असतील, केंद्र प्रमुख असतील, केंद्रीय मुख्याध्यापक असतील, केंद्र समन्वयक असतील, साधन व्यक्ती असतील, अशा ठिकाणी मला काम करण्याची संधी दिल्यामुळं मी स्वतःचा जसा विकास करीत गेलो तसं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या विकासाला आणि त्यांच्या संपूर्ण जडणीघडणीला मी माझं मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे। मी प्राथमिक शिक्षक या पदावर काम करत असताना वेळेचा अत्यंत काटेकोरपणे मी कधीही शाळेला उशीर गेलो नाही। मला जे नेमून दिलेल्या शाळेमध्ये काम आहे ते अत्यंत प्रामाणिक, चोख आणि वेळच्या वेळेला पूर्ण केलं। त्याच्यामुळे विद्यार्थी, पालक आणि अधिकारी वर्गाशी माझे चांगले संबंध आले। BO साहेब असतील, केंद्र प्रमुख असतील, केंद्रीय मुख्याध्यापक असतील, विस्तार अधिकारी असतील, यांच्याशी माझे चांगले संबंध राहिले। कार्यालय आणि शाळा पातळीवर समाजातही काम करताना वेगवेगळ्या चांगल्या समाजसुधारकांशी, पत्रकारांशी, नेते मंडळीशी संबंध आले। त्यामुळं मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घडत गेलो। प्रशिक्षणाचं काम मी गेले 30 वर्ष केज तालुक्यामध्ये चांगलं जोमाने केले। त्याच्यामुळं केज तालुक्यातील सर्व शिक्षकांचा माझा चांगला परिचय आहे। माझ्या संपर्कात आलेला शिक्षक कधीही माझ्यापासून दूर गेलेला नाही। शिक्षकाचे कुठल्याही अडीअडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्राधान्य देतो। त्यांच्या कुटुंबातली सुखादुःखामध्ये मी सहभागी होतो। अशा प्रकारे अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा या ठिकाणी गेली। त्याचबरोबर खाजगी संस्था असतील, काही NGOच असतील, वेगवेगळ्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या संस्थेनं मला आदर्श शिक्षकाचे पुरस्कार दिलेले आहेत। त्याचबरोबर
या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व होता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या हस्ते बी 1 जानेवारी 2026 रोजी मला बीड जिल्ह्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून माननीय दादांच्या हस्ते मला प्रदान करण्यात आलेला आहे. माझं सामाजिक क्षेत्रामध्ये काम चांगलेलं आहे. त्याचबरोबर कृषी क्षेत्र असेल, समाज क्षेत्र असेल, त्यामध्ये बी माझं काम चांगलं केलेलं आहे. मला जे लोक माझ्या जीवनामध्ये आले, मग ते समाज क्षेत्रातले असतील, संत महात्मे असतील, राजकीय नेते असतील, शिक्षण क्षेत्रामधले अधिकारी पदाधिकारी असतील, माझे सहकारी असतील, माझे गाववाले असतील, शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष सदस्य असतील, यांच्यामुळं त्यांच्याकडून मी शिकत गेल्यामुळं मला माझं व्यक्तिमत्व विकसित करता आलं. त्या व्यक्तिमत्वाचा मी माझ्याजवळच न ठेवता जे आपण अशी ठावे ते इतर अशी सांगावे, सकळ शहाणे करून सोडावे सकळ जन, या उक्तीप्रमाणे मला जे ज्ञात आहे ते मी इतरांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. निर्व्यसनी असल्यामुळं माझा खर्च कमी आहे, त्याच्यामुळं मला चांगल्या प्रकारे जीवन जगायची हमी आहे. कुटुंबाचे बाहेर काम करताना आमच्या सहचार्याने मला मोलाची तोलाची साथ दिली. त्या माझ्या विकासामध्ये माझ्या आईवडिलांचा, गुरुजनांचा, माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांचा, शिक्षकांचा जसा वाटा आहे तसाच माझ्या घरचा, माझ्या पत्नीचाही याच्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे. माझं या ठिकाणी जरी मी आता सेवानिवृत्त झालो असलो तरी माझ्याकडे जी बौद्धिक संपदा आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये समाजामध्ये काम करताना, शेतकऱ्यांच्या बद्दल काम करताना, वंचिताच्या स्त्रियांच्या बद्दल काम करताना मी निश्चितच यापुढेही त्या क्षेत्रामध्ये काम करणार आहे. पाहूया, नियोजन, प्रशासन हे मला चांगल्या प्रकारे जमतंय, म्हणून कृषीमध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल काम करण्याची माझी या ठिकाणी इच्छा आहे. समाजामध्ये वंचितासाठी काम करायचे आहे. देशामधले काही ज्वलंत प्रश्न असतील, जसे की पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर प्रदूषणाचा प्रश्न असेल, वृक्षारोपणाचा प्रश्न असेल, बीड जिल्ह्याला लागलेली कीड आहे, हुंडाबंदी असेल, किंवा बालहत्याचा जो प्रश्न आहे किंवा बालविवाह आहे, याबद्दलही मला NGO मध्ये जिथं संधी भेटेल त्या ठिकाणी मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. या सर्व गोष्टीमध्ये काम करत असताना जे माझ्या आयुष्यामध्ये चांगले व्यक्तिमत्व आले, राजकारणी असतील, समाजकारणी असतील, सन्मान्य पत्रकार असतील, अधिकारी गण असेल, यांच्याकडनं मी ह्या चांगल्या गोष्टी शिकत गेल्यामुळं माझा मित्रपरिवार फार मोठा आहे आणि तो माझ्यावर प्रेम करतो, मी त्यांच्यावर प्रेम करतो आणि मला माणसात राहायला आवडतं सर. मी एकटा असं कुठं असं बसत नाही. त्याच्यामुळं माणसं जोडलेले आहेत. जनसंपर्क माझा चांगला आहे. या जनसंपर्काचा विधायक कामासाठी आपण कुठं उपयोग करून घेता येईल. शेतकऱ्याचे प्रश्न असतील, वंचिताचे प्रश्न असतील, कामगाराचे प्रश्न असतील, विद्यार्थ्याचे प्रश्न असतील, या काळात चांगली संधी मिळाली एखादी NGO तयार करून तसे काही काम करता आलं तर तेही मी बघणार आहे. राजकारणाचा फार छंद नसला तरी थोडंफार राजकारण आणि समाजकारण मी करतो, परंतु ह्या अशा परिस्थितीमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव काम करावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. या ठिकाणं News1 महाराष्ट्र या चॅनलचे सन्माननीय रोकडे साहेब या ठिकाणी माझ्या मुलाखतीला आले, मला वेळ दिला. वास्तविक पाहता मी काय राजकीय फार व्यक्तिमत्व नाही किंवा फार उद्योगधंद्यातलाही फार व्यक्ती, पण सामान्य एका केंद्रीय मुख्याध्यापकाची केजमध्ये येऊन सन्मान्य रोकडे साहेबांना मुलाखत घ्यावी ही माझ्यासाठी News1 महाराष्ट्र चॅनलची खरंच एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. मी माझ्या वतीनं News1 महाराष्ट्र या चॅनलच्या सर्व टीमला आणि सन्मान्य रोकडे साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देणार आहे. आपली अशीच साथ राहिली, आपल्याला ज्या ठिकाणी मदत पडेल सरजी त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही आवाज द्या, आपली सेवा करण्याची आपण मला संधी द्याल अशी अपेक्षा ठेवतो. तुम्ही या ठिकाणी आला तर माझी या ठिकाणी मुलाखत घेतली, त्याबद्दल News1 महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीमचं आणि स्वतः रोकडे साहेबांचं मी सोनवणे परिवाराच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी माझी छोटेखानी जी आपण मुलाखत घेऊन मला या मास मीडियामध्ये आपण आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. संत राहो साधनेला अपयशाचा गाव नाही. संत राहो साधनेला अपयशाचा गाव नाही. हा केवढा यशाचा इतिहास रचला फक्त एका कासवाने.
कारण ज्या व्यक्तीची साधना अखंड असते आणि ही साधना करत असताना मनाचा भाव हेतू चांगला असेल, सरळ असेल, तर त्या व्यक्तीवर अनेक लोक प्रेम करतात. असं म्हणतात की लोक धावून येतील शब्दावरी, वागणे आपले चांगले पाहिजे. कारण आपण कसे वागतो, कसे बोलतो यानुसार लोक आपल्याशी वागायले असतात. काही माणसं इतकी स्वच्छ प्रामाणिक असतात की त्यांना पुढच्या व्यक्तीमध्ये दोष दिसत नाहीत, तर ती फक्त व्यक्ती दिसते. आणि अशी माणसं प्रत्येकाला मग आपलीशी वाटतात, आपल्या हृदयातली वाटतात. कारण लोकांचं प्रेम जिंकणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी तुम्ही प्रामाणिक असणं फार गरजेचं असतं. अगदी तब्बल 38 वर्ष अगदी प्रामाणिकपणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीनं सेवा केली, अगदी सहशिक्षक ते केंद्रीय मुख्याध्यापक, हा प्रवास. अर्थातच मी बोलतोय आज केज तालुक्यातील मसाजोग या गावचे भूमिपुत्र आणि नुकतेच या ठिकाणी केंद्रीय HM या पदावरनं सेवानिवृत्त झालेले श्री अश्रुबा अर्जुनराव सोनवणे सर साहेब यांच्याबद्दल. आज या मुलाखतीच्या माध्यमातून सरांचा आपल्याला जीवन परिचय घ्यायचा आहे. सर कसे घडले, अगदी एका सामान्य कुटुंबातून सुरू झालेला प्रवास साहेब या पदापर्यंत येऊन पोहोचला. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया आज गावाकडनंच, नाही का? केज तालुक्यातील मसाजोग हे तुमचं गाव, मूळ गाव. काय सांगाल नेमकं की या गावामध्ये तुमचं जे कुटुंब आहे, सोनवणे कुटुंब, तुमच्या लहानपणी तुमच्या कुटुंबाची काय ओळख होती ते सांगा. सर, कुटुंब आहे माझं संयुक्त कुटुंब आणि फार मोठं कुटुंब आहे. माझे आजोबा लक्ष्मणराव गणपतराव सोनवणे यांना सावकार म्हणायचे. त्याला 6 मुलं आणि 1 मुलगी, असं खूप मोठा परिवारातला माझा जन्म आहे. 6 मुलापैकी 2 नंबरचे माझे वडील होते आणि माझे आजोबा हे शेतकरी असल्यामुळं शेतकरी कुटुंब, सामान्यपणे शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्मलेला अगदी सामान्य कुटुंबातला मी आहे. तुमच्या आजोबांची एक वेगळी ओळख होती खरं, नाही का? लक्ष्मणराव सोनवणे, लोकांना सावकार म्हणायचे, गावकरी त्यांच्यावर प्रेम करायचे. तर विचारावंच वाटतं की लहानपणी तुम्ही जे आजोबा बघितले, नाही का, तर काय कसं होतं हे व्यक्तिमत्व? जुन्या पद्धतीनं राहणे असायची सर. थोडी धार्मिक वृत्तीची असल्यामुळं आष्टीगंध वगैरे, फेटा, अशी साधी आधी धोतर वगैरे असे राहायचे माझे आजोबा. आणि शेतीचा छंद असल्यामुळं शेतीचंच वेळ होतं, बाकी अशा काही इतर उपक्रमात राहायचे नाहीत. पण एक सामाजिक विठ्ठलाचे वारकरी असायचे, ते वारीला जायचे, अष्टगंध वगैरे लिहायचे आणि जेव्हा जेव्हा त्यावेळेस धार्मिक सामाजिक कार्यक्रमामध्ये असायचे. आजोबांना काय म्हणायचं होतं? दादा म्हणायचो आम्ही आजोबांना. आज खरं तर दादा नाहीत, नाही का, पण दादांच्या आठवणी खूप आहेत. दादा साधे होते, सरळ होते, धार्मिक होते, कोणाचे मन ते दुखावत नव्हते, नाही का? असं हे साधं सुधं पण प्रामाणिक सज्जन व्यक्तिमत्व. एक विचारावंच वाटतं की लहानपण तुमचं जे गेलं गावामध्ये या मसाजोगमध्ये, तर कसं होतं बालपण नेमकं? साधं सर खेड्यामधलं वातावरण, शेतकरी कुटुंब, जसे इतर भाऊ आमचे भाऊ बहीण वाढले त्याचप्रमाणे मी वाढलो सर. आणि गावातच माध्यमिक शाळा असल्यामुळं आमच्या गावामध्ये सगळ्या मुलांना त्यावेळेस सुद्धा सर जवळजवळ 70चा कालावधी होता, त्यावेळेस सुद्धा शाळेमध्ये घालायचे. आमचे सगळे बहीण भावंड सगळे शाळेमध्ये होते. तुमचे वडील म्हणजे खरं तर भला माणूस, चांगली व्यक्ती. तर आज या मुलाखतीच्या अनुषंगाने आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमचे वडील हे व्यक्तिमत्व कसं होतं? साधेच असायचे. शेतकरी कुटुंबात जन्मले 6 भावापैकी 2 नंबरचे माझे वडील होते सर. आणि माझ्या वडिलाला म्हणजे आम्ही 4 जण भाऊ आणि 3 बहिणी. आणि जसे माझे आजोबा शेती करायचे तसे माझे वडील शेती करायचे. पण माझे वडील निरक्षर नव्हते, साक्षर होते. त्याच्यामुळं शिक्षणाचं काय महत्व आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पटल्यामुळे आम्ही सगळे भावंड शाळेमध्ये होतो. वडिलांना काय म्हणायचं? वडिलांना आम्ही आप्पा म्हणायचो. खरं तर सगळं गाव असताना आप्पा म्हणायचं, नाही का? तर आप्पा आज नाहीत खरं तर, परंतु आप्पांच्या आठवणी आहेत. असं म्हणतात की लेकरांच्या हृदयातनं बाप काढणं सोपं नसतं, नाही का? कारण बाप नावाचं हे जे काही व्यक्तिमत्व असतं, हे जे जग असतं, लेकरांच्या मनामध्ये घर करून असतं. तर आप्पांच्या काय नेमक्या आठवणी? माझे वडील स्वाभिमानी जीवन जगायचे सर. अशी लाचारी कोणाला पत्करायची नाही.
स्वतःपुरतंच जे असेल तरच करायचं, नाही तर असं आउट नंबर कधी माझ्या वडिलांना केलं नाही. अत्यंत कष्टाळू, अत्यंत प्रामाणिक, इमानदारीनं वागणारे, सगळे आमच्या चुलते मालते आमचे सगळ्यांना असे घेऊन पुढे चालणारे असायचे. म्हणजे मोठे चुलते बी असायचे, पण ते तेवढे म्हणजे असे कुटुंबाला हे करायचे नाही, घेऊन चालायचे नाही. पण माझे वडील मात्र सगळे आमचे लहान चुलते वगैरे सगळ्या कुटुंबाला घेऊन चालणारे, अत्यंत कणखर व्यक्तिमत्व. कधी म्हणजे पुन्हा हात पसरायचे नाहीत, कोणाला असं काही मागायचे नाहीत. असलं तर करायचं, नसलं तर आपलं घरी व्यवस्थित बसायचं. सगळ्यांना आपलेसे वाटणारे आप्पा होते नाही का? सगळ्यांनाच, अगदी अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत एक चांगली व्यक्ती. सर, जसं तुम्ही आप्पाबद्दल बोललात नाही का, आईबद्दल तुमचं काय सांगाल नेमकं? आई बी सर, माझ्या आई निरीक्षर होत्या, परंतु अशा धार्मिक वृत्ती कर्मकांडाला त्या कधी मानायच्या नाहीत. एक शेतकरी कुटुंबामधली जी गृहिणी असती ती समजा शेतीच हाच पारंपरिक व्यवसाय, त्याच्यामुळे बाकीचं काय आमचा उद्योगधंदे नसायचा. आणि वडील शेतात तर आई शेतातच कष्ट वगैरे करायच्या. पण सगळ्यांना, सगळे भावंड असतील, सगळे इतर आमच्या चुलते मलतेचे सगळे ह्याच्यामध्ये असे मिसळून सगळ्या कुटुंबाला एकत्र घेऊन चालणारे आमच्या आईचा स्वभाव होता. आजही तुमच्या आई गावाकडे आहेत नाही का? तर तुमच्या आईमधून तुमच्यामध्ये आज काय संवाद असतो नेमका? संवाद आई ती आईच असती सर. मी साहेब झालो काय, शिक्षक झालो काय, पण माझी आई ती माझ्यापेक्षा मोठीच आहे. आज आई म्हणजे मोठा झाल्यावर तर आईला अभिमानच वाटतो समजा तिच्या कुठल्याही पाल्याचा. पण सगळ्यावर आईचं प्रेम कसं असतंय, सारखंच असते. कुणी शेवय असला काय, कुणी शेवेत नसला काय, आईचं प्रेम सगळ्यावर सारखेच आहे. लहानपणी तुम्ही आणि तुमचे भावंड नाही का, तुम्ही 4 भाऊ 3 बहिणी, तर हे कुटुंब कसं होतं नेमकं? म्हणजे भावामधलं जे प्रेम असतं, जो जिव्हाळा असतो, किंवा बहिणीबद्दल जी काही माया असते, ते वातावरण कसं होतं सांग? अत्यंत चांगलं. माझ्यापेक्षा एक बहीण मोठी होती, मी 2 नंबरचा, आणि बाकी सगळे माझे भाऊ आणि बहीण लहानच आहेत. आमच्या आई वडिलांना आम्हाला सगळ्याला शाळेत घातलं, शिक्षण केलं. योगायोगानं कुणाला शेवेत आले, कुणी नाही शेवेत आले, पण ते त्यांच्या स्तरावर चांगले आहेत सर. आज शेती असल्यामुळे शेती करतात, काही ग्रामपंचायतचे मेंबर आहेत. आमच्या बहिणी बी चांगल्या घरामध्ये अगदी सुखरूप आहेत. कर्मचाऱ्याला आमच्या बहिणी दिलेल्या आहेत, एक शेतकऱ्याला आहे, ते सुद्धा आनंदाने जगतात सगळे. असं म्हणतात की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, कारण बालपण पुन्हा येत नाही का? तर तुम्ही जेव्हा लहान होतात सगळी भावंड, मग अशा गप्पा मस्ती भांडणं वगैरे व्हायचे अशी? नाही सर, नाही. आमची मोठी बहीण होती, ती आमच्या आई वडिलाला शेतामध्ये खूप मदत करायची. तिनं खूप कष्ट करून आमचं घर उभा करण्यात तिचा मोठा वाटा आहे. आम्ही सगळे शेतीमध्ये असल्यामुळं सुट्टीत आम्ही सगळं आई वडिलांना मदत करायचो सर. कुणी ज्या परीनं ज्याला जे, आणि मी कुटुंबात मोठा असल्यामुळं आणखी जबाबदारी असायची, तर शेतीचे बरेचसे कामं मला येतात सर. मी करायचो काम, आज मी शेतीत जाऊन मी कामं करतो. आमचे बहिणी असतील, आमचे भाऊ असतील, शिकत आम्ही कुटुंबाला हातभार लावायचे. असं म्हणतात की लहानपणी जर काही चुका केल्या तर आईकडनं वडिलांकडनं रट्टा मिळतो नाही का? मग तुम्हाला तुमच्या भावंडांना कधी असा मार मिळायचा का? मग असं म्हणजे काही खोड्या केल्यामुळे काय होतं सर, माझे वडील ह्यांना मी मुलगीच, आणि माझे दुसरे चुलते त्याला पहिल्या मुलीच होत्या, आणि माझे 3 नंबरचे चुलत्याला मुली होत्या. आणि मी त्या कुटुंबामध्ये पहिला मुलगा असल्यामुळं थोडं मला ट्रीटमेंट वेगळी मिळाली. ती आता मला सर योग्य वाटत नाही. समजा माझ्या बहिणींना वेगळी मिळायची, मला वेगळी मिळायची. पण माझ्या वडिलांचा दरारा एवढा होता की आम्ही सगळे भ्यायचो सर. ते आले तरी भ्यायचो. म्हणजे तुम्हाला अप्पांची भीती वाटत होती सर. बरं. म्हणजे कधी मग मार खाल्ला का मग अप्पांचा? मार खाण्याचं असं आलं नाही सर, पण आम्ही ते ज्या सूचना देते त्याचं 100% पालन करायचो. मारायचं असं म्हणजे नाही, पण एक धाक असायचा आमच्या वडिलाचा की बा चुकलं तर आपल्याला काय माफ होणार नाही. तुम्हाला कुठल्या नावाने कुटुंबात हाक मारायची? मला कुटुंबात दादा म्हणून हाक मारायचे सर. मग दादाचे लाड होते नाही का? सर, मग एक विचारावं वाटतं की जसं लहान लेकरांना खेळायला आवडतं, परिस्थिती कशी असू द्या, पण खेळायला आवडतं नाही का? तसं तुमच्या लहानपणीचे खेळ कुठले होते? कुठले खेळ खेळायचे? ग्रामीण भागातले आता क्रिकेट वगैरे, व्हॉलीबॉल हे आता आले सर. आमच्या लहानपणीचे पोहणे खेळ असायचा, चकारी, गोट्या, लगोर, त्याच्यानंतर आट्यापाट्या नावाचा खेळ असायचा, कुस्ती, हे असे पारंपरिक खेळ आम्ही खेळायचो सर. सण उत्सव म्हणले की कुटुंबामध्ये आनंद असतो नाही का? तसं तुम्हाला आवडणार त्या काळातला सण कोणता, आणि त्या काळामध्ये कुटुंबामध्ये त्या सणाच्या काळामध्ये कुटुंबातलं वातावरण कसं राहायचं? हा सर, हे दिवाळी दसरा काय व्हायचे, शेतकऱ्याकडे दिवाळी दसऱ्याच्या टायमाला नवीन पिकं वगैरे यायचे, 4 पैसे हाताला यायचे.
आणि एक 4-5 दिवसाचा हा उत्सव असायचा दिवाळी दसऱ्याच्या, त्याच्यामुळं ते सण फार आवडायचे. आणि जुन्या काळामध्ये कसं होतं सर, आमचीच नाही सगळ्यांची परिस्थिती तशीच असायची, म्हणून दिवाळी दसऱ्यामध्ये हे नवीन नवीन कपडे, नवीन खायचे पदार्थ, ह्याच्यामुळं ते सण आवडायचे सर. मस्साजोग म्हणलं की आणखी एक ओळख होती म्हणजे तिथले पोहे, नाही का? म्हणजे तिथले पोहे अगदी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. तर तुमच्या घरी कसेच पोहे व्हायचे का मग तुम्ही बाहेर जातात मग ते? नाही सर, मसाजोगची काय आहे ती तिथल्या पाण्याचाच गुणधर्म आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळे ती चविष्ट होतात. आणि आमच्याकडे समजा 1960लाच हा बीड परळी रस्ता तयार झाला, तेव्हापासून आमच्या गावात हॉटेल्स व्यवसाय आणि 5-25 गावाच्या प्रवासाचं मुख्य केंद्र म्हणून मसाजोग ओळखलं जाते. त्याच्यामुळे आपोआप तिथं हॉटेलिंग व्यवसाय जे आहे तो भरभराटीला आला. आणि 10-20-30 वर्ष एका क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे या पोहे, चहा किंवा अनेक जे हॉटेलिंगचे पदार्थ आहेत ते बनविण्यामध्ये आमच्या गावाच्या लोकांची महारत आहे. मला वाटतं की फक्त तिथल्या हॉटेलमध्येच नाही तर मसाजोग मध्ये कुठेही कुणाच्या घरी जा तर पोहे चांगले मिळणार. अच्छा. सर, शालेय जीवनामध्ये तुमचं आयुष्य कसं होतं? म्हणजे तुम्हाला लाभलेले गुरुजन असतील, त्याचबरोबर तुमच्या आवडीचे विषय असतील, ते सांगा सर. सर, गुरुजी माझ्या जीवनामध्ये फार छान राबले. मला पहिलीला गुटुळे सर नावाचे गुरुजी होते, मला आणखी आठवते. आणि 1ली ते 4थीमध्ये केदार सर असतील, धस सर असतील, कमठाणे सर असतील, असे चांगले सर मिळाले मला सर. आमचे सोनवणे जाधव सर नावाचे सर होते. आणि मी पहिल्या 1-2 विद्यार्थ्यांमध्ये मोजणाराच विद्यार्थी होतो, कधी पहिला कधी दुसरा असा नंबर असायचा. आणि शिक्षण त्या काळात फार शिक्षक प्रेम करायचे विद्यार्थ्यावरून, विद्यार्थी शिक्षकावर प्रेम करायचे. आमच्या गावातच सर शिक्षक राहायचे. आम्ही जर कुठं खेळत असलो एखादा डावून जर शिक्षक आम्हाला लांब दिसले तर तिथंच सोडून आम्ही पळून जायचो. ही एक आदरयुक्त भीती होती, नाही का? म्हणजे गुरुजींचा एक सन्मान होता. सर, विचार असं वाटतं की कधी असं तुम्हाला वाटलं की आता आपण काहीतरी नोकरी आपण करू शकतो किंवा केली पाहिजे, म्हणजे असं कधी तुम्हाला भास झाला असा? नाही सर, असं काही नव्हतं. इतर विद्यार्थ्यासारखंच मी शाळेत जायचो आणि माझं तसंच शिक्षण इतर विद्यार्थ्याप्रमाणेच घडत गेलं. पण 9वी-10वीला गेल्यावर सर शिक्षकच विद्यार्थ्यामध्ये एक प्रेरणा निर्माण करायची की तुमच्यामध्ये हे गुण आहेत तर तुम्ही इकडे जायला पाहिजे, तुमच्यामध्ये ते गुण आहेत तर तुम्ही तिकडे जायला पाहिजे. आणि शिक्षक लावले. देवगावकर सारखे शिक्षक मला लाभले सर, नेहरकर सारखे, गुळजकर सारखे, कमठाणे सर सारखे, असे चांगले, केदार सर सारखे शिक्षक मला लाभले. अत्यंत गुणवान शिक्षक, तोंडपाठ विषय असणारे शिक्षक. आणि प्राथमिक ते माध्यमिक माझं मसाजोग हायस्कूलला शिक्षण झालं. जे मूल जन्माला येतं ते एक दिवस वाढणार असतं, ते मोठं होतच. परंतु फक्त खाऊन आणि पिऊन फक्त या ठिकाणी उंची वाढत असेल किंवा वय वाढत असेल तर याला अर्थ नसतो. त्याला चांगले संस्कार पण दिले पाहिजे. आम्हाला एक विचारायचं सर की तुम्ही तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमचं एक जे व्यक्तिमत्व आहे, जो प्रवास आहे, की कोणीही गालबोट लावणार नाही, कोणीही असं नावं ठेवणार नाही, एक उत्तम चारित्र्य तुमचं आम्हाला दिसतं, नाही का? तर हे सुंदर व्यक्तिमत्व घडवण्यामागे नेमका हात कोणाचा आहे? आईचा, वडिलाचा, गुरुजीचा, ते सांगा. माझे वडील निर्व्यसनी होते सर, सुपारी सुद्धा खायचे नाही. आणि घरातच हे तुम्हाला जर बघायला नाही मिळालं अवतीभोवती परिसरात तर त्याचे संस्कार तुम्हाला होते. आई व्यसनी असायचा तर प्रश्नच नाही, पण वडील निर्व्यसनी होते आणि शिक्षकही माझे निर्व्यसनी असायचे. त्यामुळं आमच्यावर हे आपोआपच संस्कार आले सर निर्व्यसनपणाचे. सर, निश्चितपणे मला असं वाटतं की हे आईचे, वडिलाचे आणि तिथल्या शाळेचे उपकार असतात, नाही का? की आपल्या शाळेतील, आपल्या घरातलं मूल कसं आपलं बनवायचं आहे, कसं घडवायचं आहे. कारण आई वडिलांनी पैशाला जर प्राधान्य दिलं नाही आणि फक्त मुलांकडे लक्ष दिलं तर मुलं घडतात. आणि उत्तम उदाहरण तुम्ही आहात. सर, ज्या वेळेला 10वी झाली आणि एक ठरतं की आता आपल्याला काहीतरी करायचं बुवा, तर त्यावेळेला काय नेमकी परिस्थिती? कारण तुम्ही हुशार होतात. पहिल्या हुशारच होतो सर मी. तसं मी प्रथम श्रेणीत 10वीला त्यावेळेस उत्तीर्ण झालेलो. आमच्या सोनवणे परिवारातला मी पहिला विद्यार्थी आहे. अरे वा. आणि माझ्या डोक्यात काय असायचं की मी ग्रामसेवक किंवा तलाठी किंवा एक मिलिटरी जावं असं माझ्या डोक्यात होते. माझे चुलते 6 नंबरचे मिलिटरी मध्ये असणारे, त्याच्यामुळे मला ती ओढ होती. आणि आमचे काही पाहुणे ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी असल्यामुळे त्यांचंही मी पाहिलेलं होतं जवळून, म्हणून त्याच्याकडे मला आवड होती. परंतु आमचे एकमेव शिक्षक असल्यामुळं ते म्हणायचे किंवा हे ग्रामसेवक वगैरे ही म्हणजे व्यवसायानं तेवढ्या काही बऱ्या नाहीत नोकऱ्या, असं आपण टीका टिप्पणी कोणावर मला करायची नाही. परंतु त्यांचं म्हणणं होतं की चांगलं आहेस तर तू शिक्षण क्षेत्रात ये, चांगलं आहे, लवकर नोकऱ्या लागतात. आणि म्हणून मग त्यानेच माझं ऍडमिशन घेतलं सर.
इतर नोकऱ्या नको, पण शिक्षकाची नोकरी चांगली आहे, सन्मान आहे नाही का. थोडा पैसा कमी असेल, पगार कमी असेल, पण सन्मान आहे. तर माणसाने सन्मानाने जगलं पाहिजे आणि त्यासाठी आपण आपला जो काही क्षेत्र आहे ते पण आपण चांगलं निवडलं पाहिजे. तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आणि तुम्हाला वाटलं आपण शिक्षक व्हावं. सर, वाटणं आणि होणं यात खूप फरक असतो आहे का. तर तुम्हाला जेव्हा वाटलं की आपण शिक्षक व्हायचं, मग त्यासाठी आपण काय मेहनत घेतली ते सांगा. मला तसं शिक्षक व्हावं असं वाटतच नव्हतं सर. नव्हतं वाटत मी तुम्हाला? कॅलीवर होतो. माझाच एक वर्गमित्र डॉक्टर भारत सोनवणे म्हणून घाटी रुग्णालयाला ते सह अधिष्ठाता आता त्या पदावर आहेत सर. आणि आम्ही एकच वर्गात असल्यामुळं ते डॉक्टर व्हायचं म्हणायचे. मलाही वाटायचं की कधी ते डॉक्टर व्हावं, पण ते आमचे मेहने म्हणायचे डॉक्टर व्हायला 10 वर्ष लागतील. तोवर आमचे मामा कष्ट करून गळून जाते, त्याच्यापेक्षा पटकन 2 वर्षाचं डीएड करा आणि गुरुजी व्हा. ही सगळ्यात सोपी नोकरी आहे आणि घराजवळ राहता येते. हा एक त्यांचा उद्देश होता. मुलं शिकले मोठे झाले तर आईवडिलांना सोडून जातात दूर, ह्या त्याच्या मागाचा उद्देश असायचा. मुलं मोठे शिकले, खूप दूरच्या नोकऱ्या असल्या तर आईवडिलांना सोडून जातात आणि कुटुंबाचा इकडं त्यांचा संपर्क तुटतोय. तर ती एक दृष्टिकोन होता. नोकरी गावाजवळ मिळते, त्याच्यामुळे मग हे शिक्षण क्षेत्र आमच्या मेहण्यानं निवडलेलं म्हणून मी शिक्षक झालो सर. सर, तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आलात आणि पाहता पाहता 38 वर्ष तुम्ही पूर्ण केले. परंतु ही जी सेवा आहे ना, ही सेवा पूर्णपणे समर्पित होती नाही का. तुम्ही त्या काळामध्ये कधीही या ठिकाणी मला काहीतरी कमवायचे हे कधी डोक्यात ठेवलं नाही. तर माझे विद्यार्थी हे माझं दैवत आहेत आणि त्यांना मला घडवायचे. तर विचार असं वाटतं की 38 वर्षाची तुमची जी सेवा आहे या क्षेत्रातली, तर आम्हाला सेवा ऐकायची सर. 5 सप्टेंबर 1988 ला मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मोहा तालुका माजलगाव या ठिकाणी सेवेत रुजू झालो. शिक्षक दिना दिवशीच मी शिक्षक झालो. भाग्य. आणि मी रुजू झालो सर. त्यावेळेस गेलो शाळेत, त्यावेळेस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हा शिक्षक दिन त्या ठिकाणी साजरा होण्याचा कार्यक्रम चालू होता. आणि मग माझं भव्य दिवस त्या ठिकाणी त्या कार्यक्रमात गेल्यामुळं, नवीन शिक्षक आल्यामुळं विद्यार्थ्यांना ओळख करून दिली मुख्याध्यापकाने. आबा कुलकर्णी नावाचे माझे त्या तत्कालीन मुख्याध्यापक होते. त्या कार्यक्रमाला हयात नसणारे पण बीड जिल्ह्याचे माजी खासदार माननीय गंगाधरप्पा बुरांडे साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याने माझं स्वागत केलं आणि त्याने सांगितलं, गुरुजी आमच्या गावामध्ये आलात तर तुमचं नाव निघन असं काम करा. आणि त्या गावचे एक शिक्षक सन्माननीय बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बाबूरावजी पोटभरे साहेब यांचे बंधू आसरूबा पोटभरे आमच्या मसाजोगला शिक्षक म्हणून होते. आणि तिथं गेल्यामुळं माझी त्या गावची चांगल्यापैकी म्हणजे ओळख होती. आणि ते तिथं असल्यामुळं मग त्यानं माझा परिचय करून दिला सर त्यांना, की बाबा हे असे मसाजोगचे सर आहेत. आणि आमच्या सन्माननीय त्या ठिकाणचे आमदार देशमुख साहेब असतील, ही आमच्या गावाची पाहुणीच होती. आणि मग आमच्या गावाकडच्यानं सांगितलेलं होतं. आणि माझ्या गावचे एक देशमुख सर म्हणून त्या गावात ग्रामसेवक होते अगोदरच. आणि मग मला आपलेसं वाटलं सर त्या ठिकाणी गेल्यावर. आणि मग ते म्हणले, सर तुम्ही इथं आलात तर बहुजनाचे तुम्ही आहेत, गाव बहुजनाचं आहे, तर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यासाठी काम करा. आणि मग मी ठरवलं की बाबा 5 सप्टेंबरला मी शिक्षक झालोय तर आता आपलं दुसरं काही ध्येय नाही. शिक्षकी माझ्यासमोर जो विद्यार्थी येईल तो विद्यार्थी माझा म्हणून घडविण्याचे माझं काम आहे. आणि मग तिथून प्रवास सुरू झालेला सर 38 वर्ष सुरू राहिला. निश्चितच तुमचं भाग्य की 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन नाही का. आणि याच दिनाच्या दिवशी आपण शिक्षक म्हणून रुजू झालात आणि सगळ्यात चांगली बाब म्हणजे या ठिकाणी त्या तत्कालीन खासदार बुरांडे साहेब यांच्या हस्ते आपला सन्मान देखील झाला नाही का. सर, विचार असं वाटतं की 38 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी घडवले, अगदी प्रामाणिकपणे काम केलं, तर काम करण्याची पद्धत कशी होती? तुमचे शिकवण्याचे विषय कुठले होते? खास करून कुठल्या वर्गाला शिकवायचा ते सांगा. शिकवायचा विषय प्राथमिक स्तरावर तर सर्वच विषय शिकवावं लागतील. पण सर मी जसा वर्गामध्ये काम करत गेलो तसं माझ्या मुख्याध्यापकानं मला म्हणजे हेरलं की हे कोणता विषय चांगले शिकवतो. मग मी 1ली ते 10वीला गणित विषय शिकवायचो सर. आणि वेळ पडनंतर मग इंग्रजी किंवा इतर कुठलाही विषय माझ्याकडे असायचा. परंतु मी 1ली पासून 10वी पर्यंत गणित हाच माझा आवडीचा विषय असायचा. गणित विषय जास्त वेळ शिकवला. सोनवणे सर, एक विचार असं वाटतं, गणित विषय खरं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की लसावी मसावी अभ्यासात नसावी, म्हणजे नको वाटतं नाही का, कारण किचकट आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. परंतु हा अवघड विषय सुद्धा तुम्ही अगदी सोपा करून शिकवलेला आहे नाही का. तुम्ही ज्या लेकरांना गणित शिकवलं त्यांचं गणित पक्क झालं. नुसतं पुस्तकाचं नाही
तर आयुष्याचं पण गणित पक्क केलं तुम्ही. आयुष्याचं गणित. तर हा अवघड विषय शिकवण्याची तुमची नेमकी हातोटी कशी होती? हातोटी सर माझा म्हणजे शालेय जीवनातच गणित मुळात विषय माझा आवडीचा विषय होता. आणि मला 150 पैकी सर 144 मार्क गणितामध्ये 10वीला पडले होते. म्हणजे माझा विषय तो पक्काच होता सर पहिल्यापासून. आणि माझे शिक्षक बुळसकर नावाचे इतके परफेक्ट शिक्षक होते सर. ती कुठली पहिली ते 10वी पर्यंतची संकल्पना असेल तर मला तोंडपाठ पुस्तक घ्यायची गरज पडायची नाही. आज मी पडत नाही आणि त्यावेळेस मी मला पडायची नव्हती. मी आवडीचा शिक्षकाचा विद्यार्थी होतो, गणित शिक्षकाचा आवडीचा विद्यार्थी. आणि मग तेच मला लहानपणापासून जे मला पाया पक्का असल्यामुळं गणिताचा आणि पुन्हा मग डीएड झाल्यामुळं प्रशिक्षण झाल्यामुळं माणसामध्ये ती काबिलियत येते सर. नाही ते आहे. बरीचशी माणसं गणितामध्ये हुशार असतात, परंतु त्या लहान लेकरांना शिकवताना चॅलेंज असते नाही का? बरोबर आहे की नाही? तर ते चॅलेंज आपण कसं शिकायचं? नाही मग कसं असतंय सर, माझ्या समोर बसलेल्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता काय हे मला गुरुजीला कळालं पाहिजे. तो कुठल्या परिस्थितीतून येतोय, त्याची सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि त्याची आपण IQ म्हणतो सर विद्यार्थ्याचा, तो किती आहे हे कळालं पाहिजे. त्याचा पूर्व अभ्यास किती आहे हे बी कळालं पाहिजे. आणि मग मला तिथून पुढे घेऊन त्याला विद्यार्थ्याला जायचंय हे मला ज्यावेळेस मी विद्यार्थ्याला ज्यावेळेस ओळखील त्यावेळेसच मला अध्यापन करता येते सर. मी सुरुवातीलाच म्हटलं की तुम्हाला पाहिल्यानंतर की संत राहो साधनेला अपयशाचा गाव नाही, हा केवढा यशाचा इतिहास रचला फक्त एका कासवाने. कारण साधना अखंड होती आणि या पूर्ण प्रवासामध्ये असंख्य विद्यार्थी घडवले. सर आम्हाला ऐकायचंय कुठल्या कुठल्या शाळेवर अध्यापन केलं, कारण जिल्हा परिषद शाळा म्हटल्यानंतर काही वर्षानंतर बदली असते नाही का? तर कुठल्या कुठल्या शाळेवर अध्यापन केलं, विद्यार्थी जे घडले ते आज काय करतात नेमके, त्याचबरोबर आणखी काही आपल्या आठवणी त्या सांगा आम्हाला. सर पहिली माझी शाळा कान्हापूर मोहा, अच्छा. तिथं 2 वर्ष सेवा केली सर. पुन्हा प्रशासनानं बदली केली आणि मी अंबाजोगाई तालुक्यात उजनी CPS मध्ये बाबुळगाव एक पानगावच्या रस्त्यावर बाबुळगाव मध्ये तिथं 4 वर्ष सेवा केली सर. तिथनं मग माझी बदली पुन्हा इकडं माननीय यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री साहेब असताना आणि बाबूराव पोटभरे साहेब समाज कल्याण सभापती झाल्याच्या नंतर मग मी बदली माझ्या गावाकडं म्हणजे शिंदी म्हणून, इथं पाटलाचं गाव आहे बघा शिंदी म्हणून, आमच्या विडा शिंदी येवता जवळच आहे, मसाजोगून 5 किलोमीटर या ठिकाणी झाली. तिथं तब्बल मी 12.5 वर्ष सेवा केली सर. तिथून माझं समायोजनात बदली माझ्याच केंद्रात विड्याच्या पलीकडे एक आंधळेवाडी म्हणून गाव आहे तिथं झाली. तिथून सभापती माननीय चौरे तात्या सभापती होते. आणि मी म्हणायचो तात्या डोंगरात माझ्यासारख्या माणसाला तिथं मला काम करायला अडचणी यायला लागली, विद्यार्थी नाहीत, कारखाना स्थलांतर व्हायचं, 5-25 विद्यार्थी आणि मला तिथं कुचंबना व्हायली. मग तात्यानं सर ते म्हणले माझ्या हायस्कूलला शिकवतात सन्माननीय स्वर्गीय विमलताई मंगळा त्यावेळी मिनिस्टर होत्या सर. आणि ताईच्या शिफारशीवर बीड जिल्ह्यात कुठंही डेप्युटेशन नसता माझं भाटुंबा हायस्कूलला सर डेप्युटेशन झालं. आणि तिथं मी 8 ते 10 वर्गाला सर विज्ञान शिकवायचो. काय त्याच्यानंतर मग माझं काय झालं सर, मी असं शिक्षकामध्ये थोडा पुढे येऊन काम करणार असल्यामुळं कार्यालयानं हेरलं आणि सर्व शिक्षा अभियान सुरू झाल्याच्या नंतर माझी सन्माननीय CO साहेबांना, खेडकर साहेब CO होते, मोगल साहेब EO होते, त्यावेळेस माझी पोस्टिंग पुन्हा गटसाधन केंद्र म्हणून साधन व्यक्ती म्हणून गटसाधन केंद्र BO ऑफिस केज मध्ये केले. तिथं मी 2014 पर्यंत सेवा केली सर. तिथं सगळे विषय, असा कार्यालयातला एकही विषय नाही सर की तो मी हाताळलेला नाही. साधन व्यक्ती असेल, विषय तज्ञ असेल, केंद्र समन्वयक असेल, केंद्र प्रमुख असेल, साक्षर भारत योजना असेल, शिष्यवृत्ती असेल, नवोदय असेल, आस्थापना असेल, वरिष्ठ सहाय्यक लेखा असेल, हे सगळे विषय मी त्या ठिकाणी हाताळले. त्याच्यानंतर पुन्हा समायोजनात सर्व शिक्षा संपल्याच्या नंतर मी हायस्कूल येवता या ठिकाणी जॉईन झालो. तिथं एक 6 महिन्याच्या केल्यानंतर पुन्हा केंद्र प्रमुख लवरी झालो, पुन्हा केंद्र प्रमुख सारणी सांगवी झालो आणि पुन्हा शेवटी पुन्हा मग माझं समायोजनात पुन्हा बदली या ठिकाणी कानडीमाळी या ठिकाणी झाली. आणि आता 2 वर्षापूर्वी मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केज मुलांची या ठिकाणी केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून कार्यभार सांभाळला. सर ज्या शाळेवर ज्या ठिकाणी काम केलं तिथून निघताना निश्चितपणे अनेकांचा कंठ दाटून आला आहे की नाही? कारण तुम्ही अनेक माणसं जोडली, काही मित्र जोडली आहे की नाही? विद्यार्थी तुम्हाला अटॅच झाली, गावकरी अटॅच झाली नाही का? सर एक विचारावं असं वाटतं की आयुष्यामध्ये काय कमावलं नेमकं? आयुष्यामध्ये शासन तर सर पगार देतच होतं, पण मी माणसं जोडीत गेलो आणि विद्यार्थी आणि माणसं आणि पालक, मी असा समाज संपर्क नावाची गोष्ट असते आमच्याकडं. घर शाळा एवढं नाही केलं सर. मी शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचो, विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवायचो,
जी मदत लागल, जे मार्गदर्शन लागल ते गाव पातळीवर मी करायचो, माणसात घुसून काम करायचं. राजकीय माणसाशी जिथं आपली गरज पडून तिथं राजकीय माणसांना आपल्याला बोलवलं की त्यांना ती मदत करायचो सर मी. माझी शिवाजी सर म्हणून एक होते सर, मी बाबळगावला काम करताना, ते माननीय धनंजय मुंडे साहेबांचे चांगले कार्यकर्ते आहेत. तर माझी बदली त्यांना अडवली होती सर, की तुम्ही जाऊ नका सर, चांगले शिक्षक आहेत तुम्ही, इथून जाऊ नका म्हणून. आपण मी त्यांच्या विनंती केली की सर मी माझ्या गावाकडे चाललोय, एवढं करू नका. आणि मग ते सगळं गाव सर मला वाटं लावायला त्यावेळेस सुद्धा आलतं. आणि ते म्हणायचे सर नाही, असे गुरुजी पुन्हा आम्हाला भेटायचे नाहीत. आणि मुंडे साहेबांना सांगितलं होतं मग हे शिक्षकाची बदली करू नका. मग मी त्यांना भेटायला गेलो, त्यांना विनंती केली की सर माझ्या गावाजवळ होती आहे, मी इकडे लावून 100 किलोमीटर आहे, तर मला जाऊ द्या, कुठेही तुमचं काम असेल तर सर पुन्हा काही वेळ पडली तर मार्गदर्शन मी तुम्हाला वेळोवेळी करेन, अशा प्रकारचं. म्हणजे आणि सिंधीला असताना सर तिथं बी सन्मानानं त्या काळचे पंचायत समितीचे सदस्य चिंगुतात्या म्हणून एक असायचे, म्हणजे ते बी फार मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या काळात, त्यांच्या वडिलांच्या काळात मला तिथं काम अत्यंत सन्मानानं वागवायचे. कानडी माळे असेल, विडा असेल, लवरी असेल, त्या ठिकाणचे बी जे जे काही त्या गावातली कर्ती मंडळ असेल त्यांचा माझा संबंध चांगला असायचा. आणि अगदी माझा सत्कार करूनच मला त्या ठिकाणी सगळ्यांना सर निरोप दिलेला आहे. आणि विद्यार्थी तर सर माझे तुम्हाला राजकारणात दिसतील, हे सन्मान्य सभापती होते की पंचायत समितीचे संदीप पाटील, हे माझेच विद्यार्थी आहेत सर. काय तुम्हाला अनेक उदाहरण दिले, बी ऑफिस मध्ये काही माझे विद्यार्थी आहेत, शिक्षक म्हणून माझे विद्यार्थी आहेत. तुम्हाला ग्राम पातळीपासून ते मंत्रालयापर्यंत माझे असंख्य क्षेत्रामध्ये विद्यार्थी, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, क्लास 1 आहेत, क्लास 2 आहेत, शेतकरी आहेत, उद्योजक आहेत, नेते मंडळी आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत सर. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, पुसणार कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, आणि कुणाचेच डोळे भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. मला असं वाटतं की माणसाने काय कमवावं, तर या ठिकाणी माणसाने फक्त माणसंच कमवावीत. कारण सोबत कुणालाच काही घेऊन जाता येत नाही, फक्त आपल्या आठवणी कायम लोकांच्या हृदयामध्ये राहिल्या पाहिजेत, इतकं आपण चांगलं जगलं पाहिजे. आणि एवढं तुम्हाला चांगलं जगता आलं सर. मला असं वाटतं की तुम्ही आयुष्यभर माणसं कमावली आणि विद्यार्थ्यांचं भलं केलं सर. आपण सहकार्यांना कधीही आपण दुय्यम वागणूक दिली नाही, तर सगळ्यांना प्रेमाची आपण वागणूक दिली. आणि म्हणूनच या ठिकाणी आपला मुलाखतीच्या माध्यमातून हा सन्मान आम्ही करत आहोत सर. या पूर्ण प्रवासामध्ये आम्हाला एक ऐकायचं आहे की तुमच्या ज्या अर्धांगिनी आहेत, ज्यांनी तुम्हाला एवढा चांगला सपोर्ट केला नाही का, तुमच्याकडे लक्ष दिलं, कुटुंबाकडे आणि लेकरांकडे सुद्धा, तर तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्या ज्या धर्मपत्नी आहेत त्यांची भूमिका कशी होती सर? मी सेवेत असताना आमच्या पाहुण्यामधल्याच आहेत, त्या जुन्या पाहुण्यामधल्याच आहेत. आमच्या गावात त्यांची सगळे पाहुणे रावळे असल्यामुळं जुन्या कुटुंबातल्या आमच्या नात्यामधल्याच आहेत. आणि आमचं 1990ला विवाह झाला सर माझा, इथं केजला संपन्न झाला. माझी सासरे तत्कालीन तलाठी मंडल अधिकारी सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि त्याला एकच मुलगी वंदना कोकाटे नावाची. त्यांच्याशी विवाह झाल्याच्या नंतर त्या बी शिक्षणामध्ये अत्यंत हुशार होत्या सर. आणि मी खेड्यामध्ये नोकरी करीत असल्यामुळं त्यांचं जीवन शहरामध्ये गेलेलं, माझं कुटुंब शेतकरी, ह्यांचं नोकरदाराचं, हे थोडं जरा वेगळं होतं सर. परंतु माझ्या त्या शेतकरी कुटुंबामध्ये सुद्धा वडिलांच्या इथं सगळं व्यवस्थित असताना, अगदी चांगलं जीवन जगलेलं असताना ते माझ्याकडं स्वीकारलं, आम्हाला स्वीकारलं, माझ्या कुटुंबामध्ये मिसळल्या. आणि बुद्धिमत्ता चांगली असल्यामुळे मी हेरलं सर. आणि मी त्यांच्या शिक्षणाला खंड पडू दिला नाही. मी 10वी करायला दिली, त्यांना 11वी करायला दिली, 12वी करायला दिली. मग आमचे वडील म्हणायचे, आता तुझं लग्न कशासाठी केले की तू हातानं स्वयंपाक बडवून खातोस म्हणून, मग ह्यांना घेऊन जातं. मी म्हणायचं नाही, काय गरज नाही, तिथं व्यवस्था वगैरे खेड्यामध्ये राहत नाही, चांगले घरं नाही, चांगली राहायची व्यवस्था नाही, काय नाही, ती शिकते तर शिकू द्या. आणि म्हणून मी सर त्यांना पूर्ण 10वी 12वी BA MA BEd करायला इथंच ठेवलं, इथंच शिकवलं. आणि शिक्षण झाल्याच्या नंतर पुन्हा मग त्यांचं BEd बी करून घेतलं सर मी. मग ते आमचे पाहुणे रावळे म्हणायचे, तुम्ही शिकवून सर काय करणार आहे? त्यांचं BEd केलं, अमुक केले. तर मी म्हणायचे, घरची मुलं शिकवली तरी बास झालं, नोकरीच लागावं असं काय नाही, माझ्या पगारावर मी भागू शकते. योगायोगानं सर 2000ला परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्हा सर विभक्त झाला, नवनिर्मिती झाली. आणि त्यावेळेस काय झालं, सगळे लोकांना परभणीत आले, हिंगोलीत शिक्षक कमी पडले. आणि
मग जाहिरात निघाल्याच्या नंतर आम्ही जाहिरात भरल्यानंतर मॅडम BA फर्स्ट क्लास आहेत, MA फर्स्ट क्लास आहेत आणि BEd सुद्धा फर्स्ट क्लास आहेत सर. आणि त्यावेळेस मग त्यांची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा जवळा बाजार या ठिकाणी माध्यमिक शिक्षिका म्हणून 2000 ला निवड झाली सर तिथे. आता त्या माध्यमिक शाळा येवता या ठिकाणी माध्यमिक मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे. छान सर, अगदी मला असं वाटतं की शिक्षण हे कधी वाया जात नाही का, म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे प्रत्येकाने. सर, तुम्ही तुमच्या सौभाग्यवतीनं शिकवलं, त्यांना चांगल्या आदर्श शिक्षिका बनवलं, आज त्या मुख्याध्यापिका आहेत. पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलांकडे देखील दुर्लक्ष केलं नाही. तुमची मुलं अगदी उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत नाही का, वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाव करतायत. तर काय सांगाल नेमकं की आज या ठिकाणी जेव्हा तुम्ही मागे ओढून बघता आज काय वाटतं नेमकं? सर, ह्या काळामध्ये मुलंही झाले. 93-94ला मुलगा झाला सर. मुलगा झाला तर गावाकडे आम्ही 3-4 वर्ष राहिलो, परंतु पुन्हा इकडे मॅडमच्या शिक्षणासाठी केजला स्थलांतर झालो. आमच्या केजला सासरे राहते, इथंच राहायचे आमच्या मॅडम. मुलं इथल्या शाळेमध्ये गेले आणि सर निर्व्यसन. आणि त्या काळात TV आणि टेप रेकॉर्डरचं एक व्यसन होतं समाजाला, त्याच्यापासून कसं बाहेर जाता येईल. तर मग आम्ही स्वतः सर ते काही गोष्टी पाळल्या. मी TV बघायचो नाही, टेप रेकॉर्डर ऐकायचो नाही, मी टपरी वगैरे कुठे थांबत नाही, फक्त मुलं घडवायचं काम केलं सर. माझे मुलं मी शिकवले, शाळात तर ते होतेच, पण मी घरी शिकवले मुलांना. त्याच्यामुळं मग मुलगा हुशार असल्यामुळं स्कॉलरशिप पास झाला सर, नवोदय पास झाला. नवोदयला गेल्यावर मग माझं लक्ष कमी झालं, नवोदयनं त्याला घडवलं. त्याच्यानंतर तो BDS झाला, MDS झाला, PhD झाला. अत्यंत गुणवान आहे. एकच मुलगा आहे मला, भूषण सोनवणे. तो आता बाळासाहेब थोरातांच्या SMBT वैद्यकीय महाविद्यालय संगमनेर या ठिकाणी सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतोय. आणि त्याला त्याच तोला मोलाची सुनबाई बी आम्ही निवडली योगायोगानं. आणि ती सुद्धा BDS, MDS, PhD आहे. आणि ती आता भाभा अणुसंशोधन केंद्र तुर्बे मुंबई या ठिकाणी सहवैज्ञानिक या पदावर काम करते. सर, हे झालं तुमच्या कुटुंबाबद्दल. आता एक विचार असं वाटतं की आता खऱ्या अर्थानं फ्री टाइम आहे नाही का, आता मोकळा वेळ आहे, अगदी कुठली घाई नाही. आता पुढची प्लॅनिंग काय नेमकं, म्हणजे नेक्स्ट प्लॅन काय तुमचं? माझं आरोग्य चांगलं आहे सर. ह्याचं श्रेय तर आमच्या मॅडमला जाते की म्हणजे माझ्या खाण्याची वगैरे माझ्या सवयीची वगैरे त्यानं चांगल्या प्रकारे दखल घेतली. आणि मी सुद्धा तुलून मोजूनच आहार घेणारा माणूस आहे सर. त्याच्यामुळे आरोग्याची कुठलीही तक्रार नाही. वेळ असा मी उद्योग किंवा छंदप्रिय असणारा माणूस आहे सर. माझं वाचन प्रचंड आहे. आज मी लोकमत सर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचल्याशिवाय झोपत नाही. माझा 90-85 पासून मी लोकमतचा चांगला वाचक आहे. इतरही पेपरही वाचतो, पण एक तो पेपर वाचतो. पुस्तकाचा मला प्रचंड वेळ आहे. नवीन बाजारात पुस्तक जे आलंय आणि जे काही आहे चांगलं ते पुस्तक मी स्वतः खरेदी करून वाचतो सर. माझ्याकडे 3000-4000 पुस्तकाचा संग्रह आहे आज बी घरात माझ्या. मी वाचक चांगला आहे. आज बी माझ्या टेबलवर 2 पुस्तकं पडले सर. इकिगाई नावाचं पुस्तक मी आता सध्या वाचन चालू आहे सर माझं. आणि मी उद्योगात कुठंतरी माझ्याकडे प्लॅन भरपूर आहे सर. माझ्याकडं व्यवस्थापन नावाची गोष्ट चांगली आहे सर. आर्थिक नियोजन माझं चांगलं आहे. कृषीचं मला बऱ्यापैकी ज्ञान आहे. कायद्याचं मला बऱ्यापैकी ज्ञान आहे. मी कायद्याचा अभ्यासक आहे. घटनेचं मला चांगलं ज्ञान आहे. आणि MA पॉलिटिक्स केल्यामुळे मला राजकारण बऱ्यापैकी कळतंय सर. आणि राजकारणात मी राजकारणात 16 वर्ष शिक्षकांची सहकारी पतसंस्थेचा मी संचालक होतो. 4 वर्ष शिक्षकी सहकारी पतसंस्थेचा मी सचिव राहिलेलो आहे सर. म्हणजे आर्थिक कारण तिथं येतच. आणि त्याच्यामुळे केस तालुक्यातल्या सगळ्या शिक्षकाची माझी जवळकी साधलेली आहे. चांगल्या पदावर ऑफिसमध्ये काम केल्यामुळे मी विचारतो, तुम्ही तुमचा अभ्यास चौफेर आहे. खरं तर एक मेहनती आहात, हुशार आहात, प्रामाणिक आहात, सगळ्या चांगल्या बाबी तुमच्यामध्ये आहेत. मग आता जायचं नाही कुठं, म्हणजे परत पतसंस्था उभी करायची आहे का, राजकारणात जायचं आहे का, मग सामाजिक कार्यामध्ये यायचं आहे ते सांगा. नाही, मला सामाजिक कार्याचं तर पहिल्यापासूनच आवड आहे सर. महिलांचे प्रश्न असतील तिथं मला न बोलवलं तरी तिथं काही मार्गदर्शन असेल तिथं जातो, किंवा फंडिंग असेल तरी मी देतो. त्याच्यानंतर वंचिताचे प्रश्न असतील, त्या वंचिताच्या प्रश्नात मी कुठं काय असेल सर तर तिथं मी सहभागी होतो, मार्गदर्शन करतो. धर्म संघटना वगैरे काही सामाजिक कार्य असतील तर तिथं जयंत्या, पुण्यतिथ्या, महामानव असतील सर
असं जात पात धर्मभेद काय नाही. महामानवाचे सकल मानव जातीच्या कल्याणासाठी जो जो महामानवानं या देशामध्ये कार्य केले, मग ते संत महात्मे असतील, महान मानव असतील, जुने राजकीय माणसं असतील किंवा राजकारणातले नेते मंडळी असेल, पण त्यांचे विचार जर चांगले असतील तर तिथं मी जातो सर, आवर्जून जातो. भारतीय बौद्ध महासभेचे मी पहिल्यापासून कार्यकर्ता आहे. 5 वर्ष तालुक्याचा अध्यक्षही राहिलेलो आहे. तिकडचंही ज्ञान मला चांगलं आहे. राजकारण चांगलं सांभाळते. ग्रामपंचायतमध्ये सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, तिथं माझे 2-3 मेंबर असतील. मी महिना 15 दिवस राजकारण करतो, 12 महिने समाजकारण करतो. खरा तोची एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. कारण लोकांना काय द्यायचं नेमकं, तर चांगले शब्द द्यावेत, चांगला मार्ग दाखवावा, कुणाचं वाईट करू नये, नाही का. लोकांचं जमलं तर चांगलं करावं. आणि मग काय होत सांगा की समाधान मिळतं, रात्रीची झोप चांगली लागते. कारण दिवसभर तर आपण फक्त लोकांच्या खोड्याच करत बसलो, लोकांचं कसं वाईट होईल हाच आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये दुःख येतं. सन्माननीय सोनवणे साहेबांनी, सरांनी कधीही कुणाचं वाईट केलं नाही, फक्त आणि फक्त चांगलंच केलं, चांगलेच विचार जोपासले, चांगलंच देण्याचा प्रयत्न केला. आणि सतत स्वतःला सांगत त्याने एक गोष्ट सांगितली की मी शिक्षक आहे, माझं कर्तव्य काय आहे तर राष्ट्र पहिल्यांदा, नाही का. कारण नेशन फर्स्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी माझ्याकडनं जे काम मला करायचं आहे ते चांगलं केलं पाहिजे. कारण एक शिक्षक म्हणून, एक केंद्रप्रमुख म्हणून एक उत्कृष्ट आपलं कसं काम करता येईल एवढंच त्यांनी पाहिलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज ते सेवानिवृत्त आहेत, पण तरी सुद्धा आजही अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून भेटून लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देत आहेत. परत एकदा न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने आदरणीय साहेबांना, सरांना, गुरुजींना या ठिकाणी चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सन्माननीय सोनवणे साहेब यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र.